नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला घरकुल योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक शोधायचा आहे, पण तो कुठे आणि कसा मिळवायचा हे समजत नाहीये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईल नंबरवरून घरकुलाचा रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा, कोणती माहिती आवश्यक आहे आणि संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या भाषेत दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशीच घरकुल योजना व शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचंय. PM आवास योजना या वेबसाईटवरती क्लिक करायचंय. असा इंटरफेस आपल्याला आपल्या समोर दिसेल. बघू शकता आपण वेबसाईट PMAYG या नावाने वेबसाईट आहे. इथं गुगलवरती आल्याच्या नंतर असा इंटरफेस आपल्याला इथं दिसेल. इथं खाली यायचंय आणि आपल्याला आपला अगोदर रजिस्ट्रेशन नंबर बघायचा आहे. आपला रजिस्ट्रेशन नंबर कुठला आहे काय नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला आवाज सॉफ्ट याच्यावरती ऑप्शनवरती क्लिक करून खाली रिपोर्टवरती जायचंय. रिपोर्टवरती आल्याच्या नंतर इथं आपल्याला बरेच सारे ऑप्शन दिसत आहेत, पण त्याच्यापैकी आपल्याला एफ सेक्शनमधील आपल्याला बेनिफिशरीज रजिस्टर अकाउंट्स फ्रोझन अँड व्हेरीफाय हा 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर तिथे येऊन आपल्याला कोणत्या वर्षामधलं आपलं घरकुल आहे ते वर्ष निवडायचं. तर निवडल्याच्या नंतर पुढे या आणि पुढे एक ऑप्शन दिसतोय, तिथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली आपलं जे काही स्टेट म्हणजे राज्य आहे ते राज्य आपण या लिस्टमधून निवडायचंय. तर इथे महाराष्ट्रावरती क्लिक करा. त्याच्यानंतर खाली या आणि आपला जो काही जिल्हा तालुका जिल्हा जो काही आहे तो इथून निवडायचा आहे. त्याच्यानंतर आपला तालुका निवडा. तालुका निवडल्याच्या नंतर आपल्याला खाली एक ऑप्शन दिसून येईल. त्याच्यामध्ये आपलं जे काही गाव आहे त्या गावाच्या नावावरती आपण क्लिक करून त्याला निवडून घ्या. निवडल्याच्या नंतर आता बघू शकता आपण आपलं गाव निवडत आहोत. कुठलंही गाव घ्या. त्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण बघू शकता आपल्या गावामधील सर्व घरकुल ज्यांनी पण लाभ घेतला आहे त्यांचे सर्वांची इथे आपल्याला डिटेलमध्ये माहिती दिसून येईल. येथे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर दिसून येतोय. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा. त्याच्यानंतर मग आपण आपलं स्टेटस चेक करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घरकुल योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरकुलाचे काम सध्या कोणत्या स्थितीत आहे, घरकुल मंजूर झाले आहे का, पैसे किती मिळाले आणि पुढचा हप्ता कधी मिळणार हे मोबाईलवर तपासायचे. याची संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला लगेच माहिती मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.